आणि आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशांचा महापौर झाला। पैशाचा महापौर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर येणारा हा उद्याचा काळ आपलाच असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेनं केलं। राऊतांचं वक्तव्य, तर या लोकांनी तर मुंबई विकायला काढली आहे, मात्र मुंबईच्या विकासाची दृष्टी असेल तर तुम्ही कामं करा। राऊतांचा नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांना सल्ला। परभणी पालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं अखेर ठरलं। अडीच वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि काँग्रेसकडे महापौर पद असणार। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन हे आता महापौर असणार। तर सय्यद इक्बाल यांना मतदान करावं असा व्हीप जारी। काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी असणार। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं गंभीररित्या चर्चा करणं गरजेचं होतं। त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी चर्चा केल्या। संजय राऊतांचं वक्तव्य, तर चंद्रपूर संदर्भात वडेट्टीवार आणि धानोरकरांशी आम्ही चर्चा केली होती अशीही राऊतांची माहिती। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासंदर्भात जयकुमार गोरेंच्या नवीन सदस्यांना सूचना। नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्याही सूचना। तर जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द पाळणार। जयकुमार गोरेंचं भाष्य। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईमध्ये हालचाली सुरू। तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबतच। मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणात सांगायला काढली का? सारथी योजनेवरून मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवर जनतेचा विश्वास आता राहिला नाहीये। देशातील तपास यंत्रणा लाचार गुलाम झाल्यात। संजय राऊतांची जहरी टीका, तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही असाही राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय। तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत। बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस म्हणाले होते। संजय राऊतांची टीका, तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा घणाघात।